मी करू का मदत? नाही नको. अहो तुम्ही आधीच एवढं करताय माझ्यासाठी, मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाही. अहो मला सवय आहे, मी करेन. मुद्दा सवयीचा नाही हो, सोबतीचा आहे. तरी सोबती तू अनोळखी तरी सोबती. अहो नाही म्हणजे कसं आहे, सोबत असली की कामही हलके होतात आणि पटकनही होतात. त्यात तुम्ही इतक्या ऐनवेळी ऑर्डर द्यायला तयार झालात, मग माझी पण जबाबदारी आहे ना, ऑर्डर वेळेत पूर्ण झाली पाहिजे. नाही जमलं ना मला. नाही म्हणजे युक्तिवाद जमला नसेल मला, पण तुम्हाला मदत करायची माझी इच्छा मात्र खरी आहे. आणि अहो कसं आहे, मला दिसतंय भरपूर काम आहे आणि तुम्ही संकोच केलात आणि ऑर्डर वेळेत पूर्ण झाली नाही तर. पार्टीचं सामान घेऊन वेळेत हजर व्हायचं. पार्टी आज 6 वाजता आहे, वेळ कमी आहे. आता हे मात्र जमलंय मला. नाही चला आता चला, सगळ्या भाज्यांच्या पिशव्या ना तुम्हालाच उचलायला लावेल. अहो त्यात काय उचलतो की, चला. चल चल रिक्षा आली. हो हो. सारी 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 कशात आजी? मस्त. आज दुपारीच आलीच बाई? अहो रात्रीची एक मोठी ऑर्डर आहे, त्याच्यासाठी भाजी घ्यायला आलेले. कसली ऑर्डर आहे? अहो एकाचा बर्थडे. अरे वा छान. हा हे घ्या. काय मावशी कशा आहात? बरी आहे. लिंबू कसे दिले? 6ला 2. 10ला 2? बापरे. पिंट्याची झाली का परीक्षा? हो झाली ना. झाली. कसे गेले पेपर? मस्त मस्त. एक काम करा, 40 लिंबू द्या मला. 40? हो हो 40 ठीक द्या. आहे चालेल. भाजी मार्केटमधल्या प्रत्येकाबरोबर हिचं आपुलकीचं नातं आहे. किती माणसं जोडली तिने. मावशी काय कुठे होतात सकाळी तुम्ही? काय करणार ग बाई, घरात पाहुणे आले होते म्हणून उशीर झाला. आजच्या दुनियेत इतकं नितळ निर्मळ मन, कोणाशीच कुठलाही आडपडदा नाही. थेट जगायचं आणि थेट वागायचं. मटर नाही आहे का तुमच्याकडे? नाही नाही ग, ते बघ तिकडे. अच्छा हा. तब्येत कशी आहे आता तुमची? हाय हाय बरी आहे आता. बरी आहे ना? काळजी घ्या. हो हो.
अर्पिता पिशवी दे ना. हा, एक मिनिट हा. नाही मी धरते ना. बघितलंस, आजकालच्या पोरी जुळलं की जोडीदाराला लगे कामाला लावतात. आज्जे काही काय असं काही नाही हा. अगं अजय, नवीन नवीन छाप पाडायला मुलं आपण ऊनच हातभार लावतात. मावशी हा, आणि मग जन्माचे फसतात आणि पिशवी घेऊन मागे मागे फिरतात. अरे काय चाललंय तुमचं? असं काही नाही हा. असं काही नाही. कसं अनुभवी डोळे आहेत माझे. प्रेमातली जोडी लगी ओळखू येते. गाजर गाजर घेऊया आपण. असेच सावरा एकमेकांना आयुष्यभर. ते हे घेऊया गाजर. गाजर पिशव्या. अरे भाजी घ्या. पिशवी घे पिशवी. वेगळे पाय तुझे 40 लिंब. किती झाले पैसा? नको, पैसे उद्या दे. मस्त आहे हा जोडी तुमची. अशी अहो. सॉरी हा, ते त्यांना काही माहित नाही आहे ना. भाजी मंडई होती का मॅरेज ब्युरो होतो? आपल्याला व्हेज पुलाव करायला खरंच बी लागेल ना. ती ती तिकडे बघू ना. हा चालेल. कॉर्न फ्राईड करायला लागतील ना. नको हे नको. छान आहे छान. हा ते पण द्या. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये हो दादा. 10 रुपये 10 रुपये घ्या ना घ्या ना.
कोथिंबीर. हो पण एवढ्या कोथिंबीरीचं काय करणार? कोथिंबीरीच्या वड्या देऊ ना सगळ्यांना, आवडतील. बर मामा हे घ्या. हो हो, देव तुमचं भलं करो. अहो सकाळपासून एकही जुडी विकली गेली नाही, परंतु साहेब आले आणि जुड्यांची अख्खी टोपली विकत घेतली बघा. चला. असेच आहात का तुम्ही? म्हणजे नाही, त्या दिवशी सुद्धा त्या फुलवाल्या काकांना तुम्ही 10,000ची मदत केलीत. कुणी? मी? मला नाही आठवत. चला. ते काका म्हणाले तसं देव खरंच तुमचं भलं करेल. एवढी मोठी मदत करता आणि पाठवत नाही म्हणता. खूप मोठं मन लागतं त्यासाठी. अरे बापरे. काय झालं? हे काही नाही, एवढं कौतुक केलं तुम्ही, पिशव्या जड झाल्या. काय? सॉरी सॉरी सॉरी. काय हरकत नाही. अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. हस हस, अजून हस. कारण तुझं हे हसणं, तुझी मैत्री हेच आपल्या लग्नाचं कारण ठरणार आहे. मी अशी फुल प्रूफ सिच्युएशन क्रिएट करीन ना की तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, बाय हुक और बाय क्रूक. वा 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 नचिकेत, अभिनंदन. मला इतकं बरं वाटतंय ना की फायनली तू माझं ऐकलंस. नाही नाही, आज मी भरवणार तुला. घे घे. गरम. अरे खा थोडं. घेतो मी. बरं घे. दी, हे कुठे ठेवू? तिकडे ठेव तिकडे. मी घेतो. नाही नाही, हे मी ठेवते. बरं, ती मी जातो, माझी बॅटिंग आहे. हो जा जा. थँक्यू थँक्यू. काय झालंय काय? अगं अर्पिता, काय झालं? थांब 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 थांब, तुझं आधी तोंड गोड करू दे. घे घे घे. छान आहे. पण अगं वहिनी, काय झालंय काय? अगं अर्पिता, फायनली नचिकेतने माझं ऐकलंय. नचिकेत आज मी सांगितलेल्या कंपनीत इंटरव्ह्यू साठी गेला होता आणि बाबांच्या ओळखीने त्याला जॉब सुद्धा मिळालाय. म्हणून तर हे सगळं सेलिब्रेशन चालू आहे. अर्पिता, फायनली नचिकेतला जॉब मिळाला. अरे देवा, बाबांना सांगायचंच राहिलं. बाबांना आधी कळवते. सांग सांग. आता उगाच त्याच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. मोठ्या मुश्किलीने मार्गावर आलाय तू. आई अगं त्याची एक मिनिट, तुम्ही कशाला वाद घालताय? अगं मी खुश आहे खरंच. आणि बरोबर आहे आईचं, कल्याणीचं. आईने, कल्याणीने, तुम्ही सगळ्यांनीच मला आजपर्यंत खूप सपोर्ट केलाय, खूप वेळ सुद्धा दिलात. पण आता मला माझे प्रयत्न थांबवायला हवे ना. अगं आता सगळी जबाबदारी मी घ्यायला हवी. सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. बरं, मी आलो फ्रेश होऊन. हा, असाच निर्णयावर ठाम राहा नचिकेत. होय, तू नको टेन्शन घेऊस. हा, वहिनी प्रेम करतेस ना ग त्याच्यावर? मग त्याची होणारी घुसमट, त्याचं दुःख जे मला जाणवते ते
ते तुला नाही का जाणवत आहे? जाणवतंय पण आज कदाचित त्याला त्रास होईल, म्हणून पुढे जाऊन त्याला कळेल की मी जे केलं तेच योग्य होतं. बरोबर आहे कल्याणी. काही स्वप्न नाही पूर्ण होत, नाही होत मनासारखं. स्वप्नांपेक्षा घर महत्वाचं. चल चक्का घेऊन येऊया, आज श्रीखंडाचा बेत करूया. चला. बाबा पेपर घेतो. भारतीय चलन रुपया, कुवेतचे चलन दिनार. दादा, मी अजूनही आशा सोडलेली नाहीये. मला खात्री आहे हे सगळं बदलेल. दी, तू कॉल करत होतीस ना? मी लेक्चर मध्ये होते. हो अगं, ते आलं माझ्या लक्षात. अगं, तुला एक चांगली बातमी द्यायची होती. काय? आपल्याला एका बर्थडे पार्टीची ऑर्डर मिळाली. आज संध्याकाळीच आहे. आज? हो, म्हणूनच तुला फोन करत होते. मार्केटला जायचं होतं ना. चल लगेच निघूया. नाही, मी आणलंय सगळं सामान. आपण लगेच तयारीला लागूया. सगळी तयारी इथूनच करून जायचंय. भाज्या चिरायच्या आहेत, मसाले बनवायचे आहेत. तिकडे जाऊन डायरेक्ट जेवण बनवायचं. मी फ्रेश होऊन आले लगेच. हा ये. चला मी तुला मदत करतो, भाज्या वगैरे धुवून घेतो जरा. नाही दादा, तू बस, तू दमला असशील. नाही काही जमलेलं नाही, मी आलो. अरे बाबा लवकर करा रे, तासाभरात पाहुणे येणार आहेत. किती कामं पडलेले आणि तुम्ही लोक. आलोय आम्ही. अरे खूप म्हणाली, अरे खास मैत्रीण म्हणता आणि इतक्या उशिरा येत आहे. सॉरी. कुठे आहे राजसी? आम्हाला विश करायचं तिला. ठीक आहे. मनासारखं झालेलं दिसत नाही. उभ्या का जा, तिचा मूड बदला. जाऊ. बेबी हाय. अरे तू ती लाइटिंगचा बेबी, you look so beautiful, so gorgeous. Of course, because I'm the best. I'm the best. Hey, wait. You're the best. पण आता हे फक्त त्याने म्हणायची गरज आहे. कोण ग? कोण? You know, right? मी किती दिवसांनी त्याला भेटणार आहे. म्हणजे समीरला मी असं प्रत्यक्ष बघणार आहे. ओ माय गॉड, आय मिस्ड हिम सो मच. आय मीन, मी पुण्यात होते, सगळं होतं, पर मेरी जान वो तो यहाँ पे थी ना, क्योंकि वो समीर में अटकी हुई थी यार. So sweet. असं आला ना माझ्यासमोर की मी त्याला 1 मिनिट पण सोडणार नाही. अशा ना मी त्याला मला तरी सोड. मी त्याच्यापासून लांब जाणार नाही आणि त्याला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. पण कोणी पळून नेलं तर जिवंत सोडणार नाही मी तिला. समीर माझा आहे आणि कायम माझाच आहे. आई, काय एवढी तयार होतीयस ग?
ते भडकमकर काका तुला डोळ्यासमोर उभंही करत नाहीत. पार्टीचा विषय निघाल्यावर कसं बोलले आठवत आहे ना? आपल्याला इन्व्हाइटही केलं नाहीये. कशाला तयार होतीयस एवढी? कारण तुझी आई तुझ्यापेक्षा हुशार आहे ना म्हणून. रेणुका, बोलवणं येत आहे की नाही बघच तू. वाट बघा. आणि समजा नाही आलं तरी मी स्वतःहून जाणारच आहे. अगं सख्खे शेजारी आहेत ते आपले. आणि शेजारी म्हणजे कोण? फॅमिली. फॅमिली असं एकमेकांना वेगळं फोन करून बोलवते का? आपण स्वतःहून जायचं असतं हक्काने. आई, शेजारी म्हणजे ना आपल्या चाळीच्या शेजारी बंगला आहे हा त्यांचा. शेजारची खोली नाहीये आणि मालक आहेत ते आपल्या चाळीचे. तू ना उगाच जवळीक करायला जाऊ नकोस हा. आणि तुझी सगळी मतं ना अशी सोयीस्कर असतात. तू गप ग. हे जरा घालून दे. नुसते सख्खे शेजारी नाही, मालकाची सख्खे नातेवाईक होते की नाही बघ तू. बेबी चिल. त्याच्याकडे तुझ्याशिवाय दुसरं काही ऑप्शन आहे का? नाही. एक्झॅक्टली. येस, बिकॉज तुझ्यासारखी तूच. इसी बात पे एक सेल्फी हो जाए. सेल्फी. ओके. मागे अरे यार माझी व्हॉट इज दिस नॉनसेन्स? दिसत नाही का कॉमन सेन्सच नाहीये? सॉरी हा. पण अहो तुम्हीच मागे न बघता आलात आणि आदळलात ना. आम्हाला चान्सच नाही मिळाला बाजूला व्हायचा आणि खूप सामान पण होतं हातात. सॉरी हा. अच्छा, म्हणजे माझीच चूक. माझ्या पाठीला डोळे नाही आहेत ना? नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. आणि पाठीला कुठे डोळे असतात म्हणून तर मागे बघून यायला पाहिजे होतं तुम्ही. कसली आगाऊ आहे ही. जास्त ओव्हर स्मार्ट बनू नको यू चिरकुट.